तर आपले शॉर्ट्स आणि इंडासेसचे 16पर्यंत झाले होते. समोरचे तुम्ही ट्राय केले, काही जमले, ज्यांनी नाही जमले त्यांना ते लक्ष द्या. काय म्हणते 17वा, यदि √3 काय आहे यन, आणि इकडे काय आहे तो यन की व्हॅल्यू क्या आहे. बरोबर. तर बघा, जेव्हा पण एका बाजूला स्क्वेअर रूट येत असेल किंवा रूट येत असेल, स्क्वेअर रूट राहो, क्यूब रूट राहो, फोर्थ रूट राहो, त्याला हटवायचं आहे. फोर्थ रूट असेल तर दोन्ही बाजूला काय करून घ्यायचा, फोर्थ पॉवर घेऊन घ्यायचा. क्यूब रूट असेल तर क्यूबिंग बोथ साईड, आणि स्क्वेअर रूट असेल तर दोन्ही बाजूला काय करून घ्याल, स्क्वेअर. जेवढ्याचा तो पॉवर म्हणजे सर्ट्स असेल तेवढ्या पॉवरच्या. इथं काही नाही म्हणजे काय आहे 2, म्हणजे स्क्वेअर रूट लिहिलेला आहे. 3 असता तर क्यूब रूट, तर मी क्यूबिंग केलो असतो दोन्ही बाजूला. ठीक आहे, कारण हा हटल्यानंतर मग आपण इक्वेट करू शकतो जवळजवळ, है ना. तर काय करू मी आता, दोन्ही बाजूला काय करतो, स्क्वेअरिंग. काय करतो, स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग बोथ साईड. तर याचा स्क्वेअरिंग जेव्हा झाला असता, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झाला असता, कॅन्सल झाला असता, आणि इकडे काय आला असता, 81चा स्क्वेअर. ओके, या प्रकारची कंडिशन आहे. पॉवरमधली संख्या आपल्याला काढायची. तर मग बेस काय करून टाकायच्या दोघांच्या सारखा. कसे कराल, तर या 81ला 3च्या रूपात कसं लिहू शकतो. आता तेवढा डीप नाही आहे, पण 81 तर आपल्याला माहिती आहे कोणाचा स्क्वेअर आहे, 9चा. बरोबर. तर 9च्या स्क्वेअरचा स्क्वेअर असं लिहू शकत होतो. म्हणजेच 9च्या रेस टू पॉवर 2 गुणिला 2 झाला असता. आहे आपल्याजवळ प्रॉपर्टी a⁴m च्या पॉवर n असेल तर काय होत असते हां. मग 3च्या पॉवर n मध्ये हे आला, तर आता हा 9ला 3च्या रूपात कसं लिहू शकतो, तर 3चा स्क्वेअर आणि त्याच्या पुन्हा हा 4. या 9ला मी 3चा स्क्वेअर लिहिलो, पण त्याच्या पॉवरमध्ये 4 होता की नाही. हां, तर 3च्या पॉवर n = 4 दुने बेस काय झाला, तर पॉवर बी सारखा असायला पाहिजे. तर n = काय झालं. ओके. देन कोणता आहे बघा, 18 नंबरचा. काय आहे 18 नंबर, यदि 4⁴x है ना, 4⁴x माइनस 3⁴x माइनस 1/3 इज इक्वल टू 3⁴x प्लस 1/2 माइनस 2⁴2x माइनस 1. तो x की वैल्यू क्या है. वन बाय 3च्या ठिकाणावर 1/2 आहे. ओके, या प्रकारे आहे. तर आता कसं सोडवू शकतो याला, थोडा काय करू शकतो ते पाहायला लागेल आपल्याला. मायनस तर दिसून राहिला, म्हणजे कसं तरी या रूपामध्ये याला लिहायला लागेल, किंवा या रूपात याला, किंवा 3 एका बाजूला 2 या प्रकारे करू शकतो. हां, कारण मग त्यांचं ॲडिशन करू शकतो ना आपण. तर सपोज 3 एका बाजूला गेला तर काय झाला असता, हा या बाजूला आला, हा या बाजूला, म्हणजे 4⁴x प्लस 2⁴2x मायनस, आणि हा 3⁴x प्लस 1/2 होता. हा मायनस या बाजूला आला असता तर काय झाला असता, आणि 3च्या पॉवरमध्ये. मग पॉवरची चिन्ह चेंज होत नाही. पॉवरचे चिन्ह चेंज नाही होत, जे बेसचे होत असतात. जेव्हा इकडून इकडे तिकडून तिकडे करतो आपण. ठीक आहे. हां, तर काय झालं असतं बघा, इकडे हा 2च्या पॉवर, या 4x काय लिहू शकतो मी, 2च्या पॉवर 2 लिहू शकतो, आणि त्याच्या पॉवरमध्ये x. तर आता बघा बेस काय झाला, इथं 2x झाला असता, आणि हा बेस दोघांचा सेम आहे. तर 2 घेतलो मी ना, हा 2x. तर आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे एक. कोणती प्रॉपर्टी आहे, a⁴m असेल प्लस a⁴ नाही, इंटू असल्यावर आहे ना, इंटू असल्यावर आहे
इंटू नाही आहे ना, हां या 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 इंटू असल्यावर आपण हे करू शकतो बरोबर. पॉवर अगर सेम असेल तर असं नाही करू शकत. मग काय इक्वेट करावं लागेल मग, कारण प्लस मायनसच्या ती आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे का, नाही प्रॉपर्टी नाही आहे तर इक्वेट करू बघा. हे वाली स्टेप नाही येणार. याला अशा रूपात लिहिण्याचा प्रयत्न करू, पण तरी पण नाही होईल ना. पॉज कर वर थोडा, पाहू याच्या काय. तर बघा याला सोडवायला जाल तर मला वाटते फार लांब लचक जाईल. याला काय करू आपण, ऑप्शन चेक करू काय होते. ऑप्शन एची व्हॅल्यू, ऑप्शन नंबर ए एक्सची व्हॅल्यू किती होती, आणि हा 1 आणि सी आणि डी किती होता -3/. ते 4 ऑप्शन एक तर चेकच करावं लागते ना आपल्याला, कारण प्लस मायनसचे नियम तुम्ही आहेतच नाही त्याच्यामध्ये. ॲडजस्टमेंट करा, हा करा तो करा, एवढा लांब लचक जाण्यापेक्षा काय करू शकतो, ऑप्शन चेक. सपोज बघा इथं 2च्या पॉवर 2x आहे, 2च्या पॉवर 2x सपोज है ना, 2च्या पॉवर 2x मायनस आणि इक्वल टू 3च्या पॉवर x प्लस 1/2 मायनस 2x मायनस 1 या प्रकारे आहे. तर काय ठेवू शकता तुम्ही, सपोज 2ला काटायचं आहे आपल्याला, तर 1/2 पहिले चेक करून बघू आपण. ठीक आहे, जर इथं एक्सच्या ठिकाणी 1/2 ठेवलं तर 2 कटला असता, काय आला असता 3 ऑप्शन. हां, जर एक्सच्या ठिकाणी 1/2 ठेवलं, 2 कटला, 2च्या पॉवर काय आला 1, आणि इकडे 1/2 मायनस झाला. एक्सच्या ठिकाणी 1/2 ठेवलं तर x/1/2 मायनस होईल, म्हणजे 3च्या पॉवरमध्ये इकडे 1/2 ठेवलं तर हाफ प्लस हाफ, अरे 1 होईल. हां, इकडे 2 कटला, अरे 2 कटला, 2च्या पॉवरमध्ये काय आला 1 मायनस 1 या प्रकारे आला असता. आता चेक करा, 2च्या पॉवर 1 म्हणजे 2, आणि हा काय होईल इकडे 3, आणि 2च्या पॉवर 1 म्हणजे, अरे 2च्या पॉवर 0 म्हणजे इकडे किती आला 1, आणि इकडे किती आला इक्वल आला का, म्हणजे हा काय झाला, अरे काय समजून राहिला, इक्वल आल्या पाहिजे दोन्ही बाजूला. ते पॉवर चेक आपण अगर ऑप्शन चेक करून राहिला तर दोन्ही बाजूची संख्या काय आल्या पाहिजे इक्वल. देन ए चेक करा, ए सपोज इथं 3/2 ठेवलो एक्सच्या ठिकाणी. हां, तर 2 कटला, 2च्या पॉवर, हां इकडे 3/2 ठेवलो तर 3मधून 1 गेला, 2/2 म्हणजे 3च्या पॉवर काय झाला असता इकडे 3/2, तर 3च्या पॉवरमध्ये 3 + 1 झाला म्हणजे 4/2, म्हणजेच किती आला, मग मायनस 2च्या पॉवरमध्ये इथं 3/2 ठेवला, 2 कटला, 3 - 1 म्हणजेच आता येईल का सारखा बघा, 2च्या पॉवर 3 म्हणजे 8, आणि हा 3, आणि 3च्या पॉवर 2 म्हणजे 9, आणि हा 8तून 3 गेले, अरे 8तून 3 गेले, 9तून 4 गेले, दोन्ही बाजूला इक्वल येत आहे, म्हणजे x = काय राहील. बघा जेव्हा पण तुम्हाला असं प्लस मायनस वगैरे येईल तर समजून जायचं याचा सोल्युशन खूप लाँग जाणार आहे. त्यावेळेस काय करू, कारण बघा तुमच्याजवळ जेवढे पण नियम आहेत ते इंटू डिवाईड वगैरेचे आहेत, त्यांचे प्लस मायनसचे आहेत का, नाही. आणि प्लस मायनस सोडवायला जाल तर खूप लांब लचक सोल्युशन जाऊ शकते. तो चेक करते की याला काय येते. मग आपण दुसरी पद्धत वापरू शकतो, कोणती, ऑप्शनची. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट आला असता. देन नाही आहे, हां ऑप्शन नंबर 1
देन कोणत्या नंबरच्या आता 19. तर 19 ट्राय केले तुम्ही. अरे 19 सोडून पाहिले का? काय आहे 8 टू द पॉवर 4 पॉईंट आहे ना, आणि 64च्या पॉवर 2.1, 7 टू द पॉवर 8.4 आणि 56च्या पॉवर किती आहे 3.5 इज इक्वल टू 56च्या पॉवर क्वेश्चन मार्क. बरोबर. तर काय करू शकता 56 बनवू शकता कुठंतरी. 56 समोर बनवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर काय होईल पहिले याच्यामध्ये काय आहे 8 8 64 आहे. हां 8 8 आणि अजून कुठे 8 आहे का आपल्याकडे? नाही. तर 8 वाला एकत्र करून घेतो. याच्या पॉवर किती येते ते पाहतो पहिले. काय कळत आहे काय म्हणत आहो? मग 8च्या पॉवर 8 स्क्वेअर आणि हा 2.1 इंटू 8च्या पॉवर 4. अरे याला असता 21 दुने 4.2 ज्याला असता. हां आणि इकडे ए तो कोण बोलत आहे? काम बेटा सोडवतोस चुपचाप सोडव. एकट्या तोंडानं बोलूच नको. हां 8च्या पॉवर बेस सेम आहे. हा बी सेम आहे म्हणजे काय बनवू शकतो याच्या डबल करू शकतो सरळ सरळ. तर प्लस झाली असती यांची किती झाली असती पॉवरची प्लस. अरे हा नियम आहे तुमच्याजवळ ए टू द पॉवर यम इंटू ए टू द पॉवर यन असेल तर ए टू द पॉवर यम प्लस पॉवरची ॲडिशन होते. हां मग इकडे या प्रकारे आहे. हां तर बघा 8 आणि 7च्या पुन्हा 56 बनवून राहिला. दोघांच्या पॉवर काय आहे सेम. तर हा नियम होता तुमच्याजवळ. बघा ए बीच्या पॉवर यम असेल तर तुम्ही दोघांना अलग अलग लिहू शकता किंवा दोघंही अलग अलग असतील तर त्यांना एकत्रसुद्धा लिहू. तर 8 आणि 7च्या काय बनला 56च्या पॉवर इंटू 56 3. अरे बरोबर. आता बेस काय दिसून राहिला पुन्हा ही वाली प्रॉपर्टी बेस सेम. तर 56 इज पॉवर 8.4 प्लस 3. अरे प्लस झाला असता आणि इकडे क्वेश्चन मार्क होता आपला. तर बेरीज करून घ्या. 5 आणि 4 9 आणि 8 आणि 3 11.9 आणि 56च्या पॉवरमध्ये क्वेश्चन मार्क. तर आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची होती बेस. तर पॉवर बी का असेल तर 11.9 उत्तर असेल. बघा आहे का? ओके. देन हे प्रॉपर्ट्या तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही सोडवाल जी प्रॉपर्टी वापराल तर त्याच्या समोर डब्बा करून तुम्ही या प्रकारे लिहून ठेवू शकता की त्या प्रॉब्लेममध्ये कोणत्या प्रॉपर्ट्या तुम्ही वापरलेल्या आहे. म्हणजे जेव्हा रिवाईज कराल तेव्हा पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. समजलं का? देन वहिले सोडवून पाहिला होतास का तू ना? हां 20 नंबरचं बघा 16 टू द पॉवर 0.16 इंटू 16 टू द पॉवर 0.04. ते कशी बसली बे? आणि इकडे 2च्या पॉवर काय आहे 0.2. तर काढायचे तुम्हाला ॲन्सर है ना. तर बघा 16च्या पॉवर 0.16 इंटू 16च्या पॉवर 0.04 इंटू 2च्या पॉवर 0.2. बरोबर. हां तर कसं होईल बघा
यांची बेरीज अगर केला आपण तर किती आला असता? 16च्या पावर 0.2 आला असता. अरे हो की नाही? हा समजलं का का केलं होतं? बेस सारखा तर पावरची ॲडिशन 0.16 प्लस 0.4 किती झाला? 0.20. 20 म्हणजे 0.2, कारण पॉईंट नंतरच्या शून्यांची काही व्हॅल्यू असते का? अरे कळलं काय म्हटलं? हां, मग दोन होता है ना. देन इकडे बघा आता त्यांच्या पॉवर इक्वेट सेम आहे, तर आपण ही वाली प्रॉपर्टी पुन्हा वापरू शकतो. बघा, अलग अलग असतील तर एकत्र लिहू शकतो, म्हणजे या दोघांच्या इन टू आणि पॉवरमध्ये काय झाला असता? बरोबर. हां, आता बघा लक्ष द्या. 32च्या पॉवरमध्ये याला थोडासा फ्रॅक्शनमध्ये लिहितो, तर काय लिहिलो असतो? 2/10. 2/10 म्हणजेच 2 1 जा 2 5 जा. अरे हो. आणि या 32ला 2च्या पॉवरमध्ये 5 लिहू शकतो का? कसं? तर 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने म्हणजे 2च्या पॉवर 5 म्हणजे 32. आणि इकडे 1/, आता या दोघांच्या इंटू ज्याला असता बघा ही वाली प्रॉपर्टी. अरे याला असता तर यम, इकडे 1/n असेल तर m/n म्हणजे 5/5 आणि 5 काय झाला? तर काय आला उत्तर? अरे काय आला? समजलं कसं काय करावं लागते? प्रॉपर्ट्यांचा वापर करता आला पाहिजे. हे थोडेसे बेसिक आपल्याला कन्सेप्ट समजले पाहिजे की एखाद्या संख्येला पॉवरमध्ये लिहायचं आहे तर काय असतं ते इंटू असतात स्वतः. ठीक आहे, वाढू समोर. देन 21वा झाला असेल तसाच आहे बघा. आता हा तुम्हाला सोडवायचा आहे, 2च्या पॉवरमध्ये आणायचं आहे सगळ्यांना, तर पॉवरची ॲडिशन करून टाकाल तर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू मिळून जाईल. हां, जे जमतील ते हो म्हणायचं आहे समोर वाढू, नाही तर मग ते एक एक सोडवत राहाल तर तुमचे 105 क्वेश्चन आहेत. देन 21 होमवर्क, 22 72 बनवू शकता बघा. याच्या पहिलेच तसा प्रॉब्लेम घेतलो मी एक या प्रकारे घेतलेला आहे आणि सगळं इंटूमध्ये आहे. जमेल. देन 22 पण होमवर्क. 23 जमेल की नाही जमेल? नाही जमेल. घाबरली पंढरी लवकरच घाबरते. अरे काही नाही दादा, हे बघा काय लिहिलेलं आहे? 1000च्या पॉवर 9 भागीला 10च्या पॉवर 24. तर मी म्हटलं ना पहिले बेस थोडंसं सारखं करण्याचा प्रयत्न करू. हां, तर काय झालं असतं बघा, इकडे काय 10च्या पॉवर 3 ऑलरेडी आहे, अंदर 9, तर 9 त्रिक 10च्या पॉवरमध्ये 27 भागीला 10च्या पॉवरमध्ये 24. बेस काय झाले आणि डिवाईड आहे म्हणजेच 27 मायनस पॉवरचा मायनस होते. संख्या अगर डिवाईडमध्ये असेल तर, बेस डिवाईडमध्ये असेल तर 10च्या पॉवर किती वाचला? 3. म्हणजेच किती? 1 2, एक तर 1000 उत्तर असेल, नाही तर 10च्या पॉवर 3 उत्तर असेल. बघा आहे. देन 23 झालं. 24 बघा, चा स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा डिवाइड आहे का मग का प्लस आहे? पा डिवाइड 3m चा स्क्वेअर आणि इकडे
पॉवरमध्ये 1/m इज इक्वल टू किती आहे, तर यमची व्हॅल्यू किती, बरोबर. डिवाइड आहे इंटू आहे, तर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो. हां, काय होईल, पहिले अंदरच्या या ब्रॅकेटच्या अंदरचाच पाहू. मायनस हा 2 इंटू यम होऊन जाईल, 2m. डिवाइडमध्ये होता म्हणून पॉवर याचे कशामध्ये गेले, मायनसमध्ये गेले. अरे काही कळलं का. हां, हा यम स्क्वेअर जसाचा आणि हा 2 इंटू यम 2m, हा ब्रॅकेट आणि हा 1/m. काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता बघा, आता हा आणि हा वाला पॉवर इंटूमध्ये आहे की नाही आहे, अरे इंटूमध्ये आहे, तर त्याला इंटूमध्ये ठेवू आपण, म्हणजेच काय झाला असता, यम स्क्वेअर मायनस 2m ला इंटूमध्ये आला असता 1 इज इक्वल टू 81 तर आहेच आपला. तर 81ला मी काय लिहू शकतो, इकडे 9च्या पॉवर 2 आणि इकडे लिहू शकतो 3च्या पॉवर 2. चालेल. हां, आता हा यम या अंदरच्या दोन्ही सोबत काय झाला असता, इंटू झाला असता की नाही झाला असता. हां, तर जेव्हा याच्याबरोबर हा 1/m इंटू होईल, म्हणजे m स्क्वेअर इंटू 1/m, तर m कटला का राहिला, आणि 2m बरोबर जेव्हा हा 1/m मल्टिप्लाय होईल का राहिला, म्हणजे काय राहिला, 3च्या पॉवरमध्ये इथं यम आणि इथं काय राहिला, आणि इकडे काय आहे, 2 2 4, तर बेस काय झाला, तर यम मायनस 2 इज इक्वल टू, तर यमची व्हॅल्यू त्या बाजूला जाईल तर प्लस होईल की नाही. कोणाकोणाचा झाला होता हा, बाकीच्यानं कोणा सॉल्व नाही करून पाहिला, तुम्ही आपल्या हातानं आपली वाट लावत आहा. मी पहिलेच सांगत आहो, करावची आहे कोणती बी गोष्ट ते इमानदारीनं करा, नाही तर त्या गोष्टीला हातच नाही लावा. अबे घरी प्रयत्नच नाही करून पाहाल तर का आलू समजेल तुम्हाला. काय म्हणते 4 टू द पॉवर n आहे, सोपासा प्रश्न आहे. होमवर्क 25 होमवर्क. स्क्वेअर रूट हटवायचा आहे. का करशील बेटा गुरव, पहिले तो रूट हटवायचा आहे मला, का करीन, स्क्वेअरिंग बोथ साईड. सिद्ध दिमाग उत्तर पहिले हा आल्या पाहिजे, स्क्वेअरिंग बोथ. आणि 1024 कोणाचा स्क्वेअर आहे, 32चा स्क्वेअर आहे. त्याला 32च्या स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर 32चा रेस टू पॉवर 4 झाला असता, 2 इंटू 2, आणि इकडे 4 आहे, मग 32ला मी 4च्या पॉवरमध्ये लिहू शकतो का, नाही लिहू शकत. कसा लिहू शकता, 32ला 4च्या पॉवरमध्ये लिहूच नाही शकत तुम्ही. 2च्या पॉवरमध्ये दोघांना लिहू शकतो. तो 2च्या पॉवर 2n आला असता त्या बाजूला, आणि इकडे 32ला 2च्या पॉवर 5 लिहिला असता, तर 5 20, तर 2nची व्हॅल्यू 20, तर nची व्हॅल्यू 10. देन 26 काय आहे, 27 टू द पॉवर 2/3 बस. बसला का मी पहिलेच. आणि इकडे पण काय आहे 2/3. मग काय सोडवू शकतो बघा, काय लिहू शकतो, दोघांच्या पॉवर सेम आहे, अरे आहे, किंवा याला 3चा क्यूब लिहू शकतो, इंटू 2/3 ज्याला असता, इंटू याला काय लिहू शकतो, 4चा क्यूब नाही लिहू शकत का, 4चा क्यूब आहे की नाही, 3 3 3 3, 3चा स्क्वेअर बाकी राहिला आणि 4चा स्क्वेअर बाकी राहिला. 3चा स्क्वेअर किती झाला आणि 4चा स्क्वेअर, आणि 16 9. ठीक आहे. देन 0.6च्या रूपात आणायचा याला. होमवर्क 27 होमवर्क चालेल. कोणाचा झाला आहे का रे 27वा, जमला ना, हां तर मग ठीक आहे.
मग इकडे 28. काही प्रॉब्लेम कोणाला याच्यामध्ये? आता पॉईंटच्या आला तर मी तुम्हाला पहिल्याच चॅप्टरमध्ये जवळ नियम सांगितले होते. अरे 0.5चा स्क्वेअर करायचा आहे तर स्क्वेअरमध्ये त्याच्या 5चा स्क्वेअर आणि त्याच्या स्क्वेअरमध्ये किती संख्येनंतर पॉईंट राहिला असता? 2. अरे स्क्वेअर संख्या ज्याचा स्क्वेअर करायचा आहे, सपोज मी म्हटलं 0.5चा स्क्वेअर करायचा आहे तर 5चा स्क्वेअर किती झाला? पण इकडे पॉईंट नंतर किती आकडे? तर इकडे स्क्वेअरवाल्या संख्येमध्ये किती नंतर? सपोज 0.05चा स्क्वेअर करायचा असता तर 5चा स्क्वेअर 25 लिहून घ्या. लिहिला. आणि किती संख्यानंतर? 4. 1 2. इथं काय आला असता? हा आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटवाल्या चॅप्टरमध्ये बघितला की नाही? तसंच आहे बघा. 28 0.00032 आणि पॉवरमध्ये काय आहे? तर काही प्रॉब्लेम नाही. तर याला कसं लिहू शकतो बघा? 1 किंवा 32/1 2 3 4 5 लिहू शकतो का? आता 32 म्हणजे 2च्या पॉवर किती आणि खाली बी 10च्या पॉवरमध्ये किती दिसून आले? तर मी 2/10च्या पॉवर 5 लिहू शकतो का? अरे हो. आणि याच्या पॉवरमध्ये काय होता? 6. तर 6/10 लिहू शकतो का? 0.6 होता ना. तर 6/10 लिहिलं तर बघा कट्टे 5 1 5 2 1 3 तर हा 3 दोघांच्या पॉवरमध्ये आला असता. 2/10च्या पॉवरमध्ये किती आला? तर याचा काय झाला? 2च्या पॉवर 3 म्हणजे आणि 2च्या पॉवर 10च्या पॉवर 3 म्हणजे 1000. म्हणजेच काय आला? 0.00 आहे. फ्रॅक्शनचे नियम, डेसिमलचे नियम, स्क्वेअर रूटचे नियम सब एखादच टाकेल आता. अरे कळलं? काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, फक्त खालीवर काय आहे तुमच्या तो पाहणे होता थोडासा. जमेल? अरे जमेल काय? देन 29 जमेल. 8च्या पॉवरमध्ये आणायचा आहे. 29 तुमचा 8च्या पॉवरमध्ये लिहू नाही शकत का तुम्ही? 64ला 8चा स्क्वेअर 31चा डबल होऊन जाईल 62 आणि 62 आणि 43ची बेरीज येऊन जाईल. अरे होईल. देन 30 जमेल की नाही जमेल? 3n प्लस आहे का? प्लस आहे की डिवाइड आहे? -6 × 3⁻n + 1 आणि भागीला = क्वेश्चन मार्क. बरोबर. तर आता बघा काय झालं असतं. याला सोडवायला जाल ना तर बहुत लांबलचक तुम्हाला झालेला दिसेल किंवा तुम्ही डायरेक्ट ऑप्शन चेक करू शकता किती येईल म्हणून. पण ऑप्शन चेक कराल तर आपल्याला यांची व्हॅल्यू नाही काढायची आहे, ॲक्च्युली सोल्युशन काढायचं आहे त्याचा, है ना. यांची व्हॅल्यू नाही काढायची आहे ना, त्याला सोडवा लागेल. ओके. यांची व्हॅल्यू नाही काढायची आहे, त्याचं उत्तर काढायचा. तर कसं होईल बघा. हा दोघांना डिवाइड करू शकतो. आणि 6 × 3n + 1 भागीला 3n + 2. काय समजला की नाही समजला? हा जो आहे जसं आपलं असं असते की नाही 5/3 + 9/3. तर आपण काय करतो? 5 + 9/3 या प्रकारे करतो. याच्या उलट दोघांना डिवाइड केलं, सिंगल होता तर अरे चालेल. दोघांना वाटप केलं. आता याच्या डिवाइडमध्ये आहे तर 3च्या पॉवर n + 4 -
एन प्लस 2 झालं असतं. पॉवर मायनस होते ना. आता हा 6 बाजूलाच ठेवतो. इंटू 3च्या पॉवरमध्ये एन प्लस होता, हा इंटूमध्ये आहे बरं, तर कोण्याही एकाला आपण हा देऊ शकतो, काही फरक पडणार नाही. मायनस एन प्लस 2 चालेल. हां बघा, हा जेव्हा मायनस ओपन होईल तर काय होईल, 3च्या पॉवर एन प्लस 4 मायनस एन मायनस 6 इंटू 3च्या पॉवर एन प्लस 1 मायनस एन मायनस 2. बरोबर. आता बघा एन गायब होईल. प्लस एन मायनस एन प्लस एन मायनस एन 4 मायनस 2 मायनस 6 इंटू प्लस 1 मायनस 2 मायनस 3च्या पॉवर मायनस, अरे प्लस मायनस मायनस झाला असता ना. हां आता काय होईल बघा, -1 म्हणजे काय लिहू शकतो, 3च्या पॉवर 2 म्हणजे 9, 6 इंटू 1/3 लिहू शकतो का याला, कारण पॉवर 1 आहे ना, म्हणजेच 3च. 3 3 दुने आणि 9मधून 2 गेले, किती राहिले बेटा, 7 झाला असता तुमच्या. आता मी इथं ऑप्शनचे का बरं नाही म्हटलं, कारण आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची होती का, आपल्याला हा पूर्ण क्वेश्चन मार्क होता बघा, दिसला, म्हणजे त्याच्या पूर्ण सोल्युशन काढायचा होता आपल्याला. ते एनची व्हॅल्यू पुट करून आपण काढू शकतो का, आणि हे एनची व्हॅल्यू दिलेली आहे का, हे ऑप्शनमध्ये एन आहे का, ती ऑप्शनमध्ये त्याच्या सोल्युशन होता. बरोबर, म्हणजे एन कुठेतरी गायब होणार, कटणार आहे, कटला, हे समजलं पाहिजे आपल्याला. ओके. कोणाला प्रॉब्लेम इथं काय केलो काय नाही केलो, इथं कोणते नियम लावलो, ते a टू द पॉवर m डिवाइडमध्ये a टू द पॉवर n असेल तर a टू द पॉवर m मायनस, अरे होते, मग इकडे काय केलो, पॉवर सारखा असेल तर ओके, काही प्रॉब्लेम नाही, एकच नियम लागला जसा. देन एक 30 कळव सोडवून पाहिलास का करता तर काल दिवसभर का केल्या घरी.